आप देख रहे हैं बुलंद गोंदिया न्यूज। महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोग की स्थापना से राज्य में आदिवासी समाज के विकास को मिलेंगी गति। विधायक संजय पुराम। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सरकार की सबका साथ सबका विकास की नीति के अंतर्गत महाराष्ट्र में आदिवासी समाज के विकास, उन्नति व उनकी समस्याओं के निराकरण के लिए राज्य सरकार द्वारा महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोग की स्थापना कर मंत्रिमंडल द्वारा मंजूरी प्रदान की गई, जिससे राज्य में आदिवासी समाज के समग्र विकास को गति मिलेंगे वह उनकी समस्याओं का निराकरण होगा। 2014 मध्ये ज्यावेळेस भारतीय जनता पक्षाची सरकार केंद्रामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आली त्यावेळेस देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी एक नारा दिला होता, सबका साथ सबका विकास और सबका विश्वास। आणि म्हणून त्या धर्तीवरून आज पुन्हा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या माध्यमातून 3 जून 2025 ला असा एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला की ज्याच्यामध्ये शोषित पीडित या आदिवासी समाजाला न्याय मागण्यासाठी एक व्यासपीठ देण्यात आला। आणि तो व्यासपीठ म्हणजे अनुसूचित जनजाती आयोग। अनुसूचित जनजाती आयोग याच्या निर्माण झाल्यामुळे, गठन झाल्यामुळे अनेक आदिवासींना तिथे जाऊन आपल्या न्याय हक्कासाठी लढा लढता येईल। आज खऱ्या अर्थानं समस्त आदिवासी समाज आज देवेंद्रजी फडणवीस यांच्या निर्णयाचे स्वागत करतो आहे। आणि म्हणूनच गोंदिया जिल्ह्याच्या वतीने आमच्या जिल्ह्याचे अध्यक्षा सौ सीताताई रहांगडाले आणि मी स्वतः आणि माझे पूर्ण टीम आमच्या नेतृत्वामध्ये आज गोंदिया जिल्ह्याच्या ठिकाणी आज जल्लोष करण्यासाठी समस्त आदिवासी समाज, लोकप्रतिनिधी या ठिकाणी एकत्र आलेला आहे। आणि आज आम्ही सर्व आदिवासी समाजाच्या वतीने मग हलबालवी संघटना असेल, गोंड समाज संघटना असेल, कवर संघटना असेल, आपला जो विविध आदिवासीमधले येणारे जे 47 जे संघटना असतील त्या सर्व संघटनेच्या वतीनं आम्ही ह्या ठिकाणी आभार व्यक्त करण्यासाठी आलेलो आहोत। आणि निश्चितच आज जो देवेंद्रजी फडणवीस आणि महायुतीच्या सरकारनं जो निर्णय घेतला आहे तो निर्णय आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी, हितासाठी आहे। आणि म्हणून आम्ही त्यांना आभार व्यक्त करण्यासाठी, त्यांचं अभिनंदन व्यक्त करण्यासाठी आज आम्ही ह्या ठिकाणी आलेलो आहोत। आज आमचा संपूर्ण आदिवासी समाज नरेंद्रजी मोदी यांच्यावर विश्वास ठेवून, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना प्रचंड बहुमताने या राज्यामध्ये निवडून दिलेला आहे। निश्चितच आदिवासी समाज देवेंद्रजी फडणवीस, अशोकजी उईके यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि भविष्यातही उभा राहील।